लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी मकर संक्रांतीचं वाण म्हणून सरकारने खजिना उघडला आहे. आणि हा खजिना बघण्यासाठी तुम्हाला नक्की काय, किती आणि कधी अमाऊंट मिळणार आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया नेमकी कशी सुरू झालेली आहे. कोणाकोणाला 3,000 रुपये मिळणार, कोणाला 4,500 रुपये मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 जानेवारीच्या मतदानाआधी हा पैसा तुमच्या खात्यात काय येतोय, सर्व काही सविस्तर पाहूया. पण त्याआधी व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आजचेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. बहिणींनो, सरकारने आज एक मोठा आकडा जाहीर केला आहे. जवळपास 35 लाख पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी द्वारे पैसे पाठवण्यास सुरुवात झाली. बघा, डीबीटी मध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी पैसे झालेले आहे, जमा झालेले आहे. सरकारकडून ही अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. फक्त पैसे हे बँक खात्यामध्ये येण्यास बाकी आहे, बँक खात्यामध्ये येण्यास बाकी आहे. त्यात जर तुमचं खातं बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एक नंबर जर तुमचं पोस्टामध्ये बँक खातं असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये आज दिनांक 13 तारखेपासून दुपारी 1 वाजल्यापासून तुमच्या बँक खात्यात त्या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळाला होता त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. त्यांना आता डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाणार आहे. हा हप्ता फक्त मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजे 14 जानेवारी पर्यंत पूर्णतः वितरित केला जाणार आहे. पण यामध्ये एक मोठा पेच आहे, तो म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता मिळालेल्या बहिणींनाच हे 3,000 रुपये प्राधान्य दिलेलं आहे जाणार आहे. परंतु आता ज्यांचा नोव्हेंबरचा हप्ताच नाही तर त्यांना काय, तर नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नव्हता. अनेक बहिणींच्या अशा कमेंट होतात की सर, आम्हाला अद्याप नोव्हेंबरचे पैसे आलेले नाहीत, आम्हाला पुढचे पैसे मिळणार का? तर याचं उत्तर आहे हो. सरकारने स्पष्ट केलंय की ज्या महिलांचे नोव्हेंबरचे पैसे रखडले होते त्यांना आता नोव्हेंबर 1,500, डिसेंबर 1,500, जानेवारी 1,500 असे एकूण 4,500 रुपये एकाच वेळी दिले जात आहेत. म्हणजेच तुमच्या हक्काचा एकही रुपया सरकार कापून घेणार नाही. आणि आज दुपारी 1 वाजल्यापासून तुम्हाला पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. आजपासून या रकमेचं वाटप सुरू झालेलं आहे. मग तुमचा मोबाईलवर मेसेज तपासायला विसरू नका, मेसेज कधीही येऊ शकतो. आता या बातमीचा दुसरा पैलू समजून घ्या. राज्यामध्ये सध्या निवडणुकीचे वारे आहेत. विशेषतः महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक संकेत दिले आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशीच म्हणजे 14 जानेवारीला मतदानाच्या अगदी 1 दिवस आधी हा निधी जारी केला जात आहे. राजकीय तज्ञांच्या मते हा निर्णय निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतो. महिलांची मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी सरकारने हा मास्टर स्ट्रोक खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तुम्हाला काय वाटतं, निवडणुकीच्या तोंडावर दिलेले पैसे योग्य आहेत की आधीच पैसे मिळायला हवेत? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचं मत कमेंटमध्ये सांगा, कारण तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पैसे आले की नाही, काय करावे? जर तुम्हाला अद्याप मेसेज आला नसाल तर घाबरू नका. 3 गोष्टी बघा. तुमचं बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे का? तुमचं बँक खातं ॲक्टिव्ह आहे का? तुमच्या अर्जाची स्थिती पुन्हा एकदा पोर्टलवर तपासा. गिरीश महाजन यांनी स्वतः सांगितले की निधीची कमतरता नाही, प्रत्येक पात्र बहिणीला पैसे मिळणारच आहे. बहिणींनो, ही होती आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. आता एक छोटासा टास्क तुमच्यासाठी. ज्यांना नोव्हेंबरचे पैसे आलेत त्यांनी कमेंटमध्ये लिहा, हो सर पैसे आलेले आहेत. ज्यांना 4,500 येणे बाकी आहे त्यांनी लिहा, मला अद्यापपर्यंत पैसे मिळालेले नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. खाली तुम्हाला हाईप नावाचं एक बटन दिसेल बरं का, हाईप नावाचं बटन दिसेल, त्यावर क्लिक करायला मात्र विसरू नका. कारण हाईप केल्यानंतर ही माहिती अनेक महिला भगिनींना त्या ठिकाणी पोहोचेल आणि त्यांचा देखील हप्ता मिळण्यासाठी त्यांना मदत होईल. त्यामुळे हा व्हिडिओ गरजू बहिणांपर्यंत पोहोचवायला मदत होईल. भेटूया
पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका ब्रेकिंग बातमीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा आमचं चॅनल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.